एक सकारात्मक विचार. चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करा. नमस्कार, मी अंकिता. लोकहिता न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आपण सगळ्यांना माहिती आहे की राज्यात सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकांची धूम सुरू आहे आणि येत्या 15 तारखेला निवडणुकांचं मतदान आहे आणि 16 तारखेला निवडणुकांचा रिझल्ट लागणार आहे. आपण सगळ्यांना माहिती आहे की पहिले महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका होत्या त्या वार्डानुसार व्हायच्या आणि आता प्रभागानुसार होत आहे. त्यामुळे एका प्रभागात 4 उमेदवार असतात, म्हणजे अ, ब, क, ड अशा 4 उमेदवारांचा पॅनल असतो. त्यामुळे अ, ब, क, ड अशा 4 उमेदवारांना आपल्याला वोट करावं लागतं. महानगरपालिकेत असे खूप नवीन वोटर्स आहेत ज्यांना माहिती नाही की मतदान कसे होते. त्यामुळे आज आपण इथे महानगरपालिकेत मतदानाची प्रक्रिया जाणून घेणार आहोत. एका प्रभागात 4 उमेदवाराचं पॅनल असते, ते म्हणजे अ, ब, क, ड. तर आपल्याला निवडणुकीत 4 वोट्स द्यावं लागतात. ते म्हणजे अ मध्ये 1 वोट, ब मध्ये 1 वोट, क मध्ये 1 वोट आणि ड मध्ये 1 वोट. तर असे एकूण आपल्याला 4 वोट द्यावं लागतात. त्याच्यानंतर जर आपल्याला असं वाटत असेल की आपल्याला 3 म्हणजे 4 मधून 3च वोट द्यायचे आणि 1 वोट नाही द्यायचा आहे, तर ही प्रक्रिया जर आपण 3 वोट दिले आणि 1 वोट नाही दिला तर ते 3 वोट पण आपले अमान्य होऊन जातात. त्याच्यामुळे आपल्याला जर चौथा उमेदवार पटत नसेल किंवा चौथ्या याला आपल्याला वोट द्यायचं नसेल तर आपल्याला नोटा दाबणं हे अनिवार्य आहे. त्याच्यामुळे आपली पूर्ण जे 4 वोटची प्रक्रिया आहे ते पूर्ण होईल. जसं की मी म्हटलं, आपल्याला 4 वोट करावं लागणार आहे. त्यानुसार म्हणजे निवडणुकीत 4 EVM मशीन राहणार आहे. ते वेगवेगळ्या कलरचे राहणार आहेत, म्हणजे अ, ब, क, ड अनुसार असे EVM मशीन राहणार आहेत आणि आपल्याला असे 4 वोट्स करावे लागणार आहेत. 3 वोट करून आपण बाहेर निघालो तर ते 3 वोट ग्राह्य धरण्यात येणार नाही आहेत, कारण आपल्याला 4 वोट करणे कंपल्सरी आहे. त्यामुळे मतदान करताना आपल्याला कोणत्या उमेदवाराला मत द्यायचं आहे हे कसं बघायचं, तर 4 EVM मशीन जे असणार आहे त्यामध्ये आपल्या उमेदवाराचं नाव आणि त्याचं चिन्ह असणार आहे. तर ते चिन्ह आणि नाव बघून आपल्याला 4 EVM मशीनमध्ये पहिल्या EVM मशीनमध्ये त्या उमेदवाराच्या नावासमोर बटन जे आहे ते दाबायची, दुसऱ्या EVMमध्ये दाबायची, तिसऱ्या EVMमध्ये आणि चौथ्या EVMमध्ये असे नावं दाबायची. आणि जेव्हा आपण वोट देणार म्हणजे मत देणार, आपल्या उमेदवाराच्या नावासमोर जी बटन आहे ती दाबणार, तेव्हा तिथे लाल लाईट लागणार आहे. त्यामुळे आपल्याला समजणार आहे की आपण वोट केला आहे म्हणून. आता महानगरपालिकेच्या निवडणुकात प्रभागानुसार निवडणुका असल्यामुळे सगळ्यात मोठा कन्फ्युजन हे आहे की आता 4 उमेदवार आहेत, ते अ, ब, क, ड असे उमेदवार आहेत. असे 4 उमेदवार आहेत, तर पूर्ण प्रभागातून आपण कोणत्या पण उमेदवाराला मत देऊ शकतो. म्हणजे जर आपण अ मध्ये आहे तर आपल्याला क मध्ये असलेला उमेदवार आवडत असेल किंवा आपल्याला त्याला मत द्यायचं असेल तर आपण ते मत देऊ शकतो. म्हणजे आपण पूर्ण प्रभागातून त्या 4च्या पॅनलमध्ये कोणाला पण मत देऊ शकतो आणि कोणाला पण वोट टाकू शकतो. असं नाही आहे की अ मध्ये आहे तर अ वाल्यालाच आपल्याला मत द्यावं लागणार आहे. तर येत्या 15 तारखेला मतदान आहे. त्यामुळे आपण सगळ्यांना मी विनंती करते की आपण आवर्जून आणि आपल्या कर्तव्य समजून मतदानाला जावे आणि मतदान करावे. किंवा कोणत्या उमेदवाराला आपल्याला मत द्यायचं नसेल तर आपण नोटा दाबून यावे, परंतु मत द्यावं आणि आपलं कर्तव्य पार पाडावं. धन्यवाद.